स्वागतम. शुभ संकल्पांच्या ओंजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराय. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभाळ झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या महन्मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून श्री संत सावतामाळी तरुण मंडळ चिखली उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 25व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळानं यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा श्रेष्ठ कोण. श्रेष्ठ कोण. भगवान शनिदेव यांना न्यायाची देवता म्हटलं जातं. सर्व मनुष्य जातीच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब शनिदेव ठेवतात आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला कर्माचं फळ देतात. तर लक्ष्मी देवी भगवान श्री विष्णूंच्या पत्नी सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी या त्रिदेवींपैकी एक, ज्यांना ऐश्वर्य, शांती, सत्य, समृद्धी आणि संपत्तीची अधिष्ठात्री मानलं जातं. एकदा शनिदेव आणि देवी लक्ष्मी या दोघांमध्ये श्रेष्ठत्वासाठी वाद सुरू झाला. मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यासारखा बलवान ग्रह दुसरा कोणीही नाही. मी ज्याच्या राशीत जातो त्याचं नशीब पालटतं. मी प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो. जो चांगला त्याचं नशीब माझ्या येण्याने उजळून निघतं. त्याच्या घरी सुख, शांती, समाधान, आरोग्य सारं काही अगदी विपुल प्रमाणात असतं. त्याच्या आयुष्यात भरभराटीचे दिवस सुरू असतात. पण ज्याचं कर्म वाईट त्याला मात्र कडक शासन केल्याशिवाय मी राहत नाही. त्यामुळे समस्त मानवजात मला घाबरून असते. त्यामुळे सर्वांमध्ये मीच अत्यंत श्रेष्ठ आहे. स्वतःला श्रेष्ठ म्हणवणाऱ्या हे गर्विष्ठ शनिदेवा, मी त्रिदेवींपैकी एक श्री लक्ष्मी, भगवान विष्णूंची पत्नी, मानव जातीला आपलं आयुष्य जगण्यासाठी केवळ माझीच गरज भासते. आपल्या आयुष्यातील दैनंदिन गरजेच्या लहानात लहान वस्तूला प्राप्त करण्यासाठी माझाच उपयोग करावा लागतो. माझ्या अस्तित्वाशिवाय मानवी जीवनातील पानही हलू शकत नाही. इतकंच नाही तर माझ्या अस्तित्वावरच त्याची पद, प्रतिष्ठा अवलंबून असते. माझ्याशिवाय मानवी जीवन व्यर्थ आहे. त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ आहे. दोघांमधील हा वाद अत्यंत विकोपाला गेला. दोघेही माघार घेण्यास तयार नव्हते. शेवटी त्या दोघांनी या श्रेष्ठत्वाचा निवाडा करण्यासाठी ब्रह्मदेवांकडे जाण्याचा निर्णय घेतला. प्रणाम ब्रह्मदेव. माता लक्ष्मी आणि मी, आमच्या दोघांमध्ये विवाद निर्माण झाला आहे. कृपया याचा निवाडा आपणच करावा. हे शनिदेव, आपल्या मनामधील शंकेचं निरसन करण्यास आणि आपल्यामधील वाद संपवण्यास मी असमर्थ आहे. आपण भगवान विष्णूंकडे जावं. प्रणाम प्रभू. शनिदेव आणि माझ्यामध्ये श्रेष्ठत्वावरून निर्माण झालेल्या वादावर आपण निर्णय द्यावा आणि शनिदेवांना त्यांच्यापेक्षा मीच श्रेष्ठ असल्याचं प्रमाण द्यावं. देवी लक्ष्मी, मी संपूर्ण विश्वासा पालन करता आहे. त्यामुळे असा एकतर्फी निर्णय मी देऊ शकत नाही. आपण माझ्या पत्नी आहात. जर माझ्या निवाड्याचं माप आपल्याकडे झुकलं तर तो निर्णय पक्षपाती ठरेल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीला का नाही विचारत? कारण तुमच्या दोघांच्या येण्यानं आणि जाण्यानं जर कोणाच्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर ती आहे ही मनुष्य जात. त्यामुळे तुमच्या या प्रश्नाला पृथ्वीवरच समर्पक उत्तर मिळेल. भगवान विष्णूंचा निर्णय मान्य करून शनिदेव आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरले
आणि आपला प्रश्न